कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9968855771 आणि 9767164161। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार। यवत येथील गराडे वस्ती हद्दीतील रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने येथील नागरिकांना दुर्गंधीयुक्त पाण्यातून प्रवास करावा लागतो। पाण्याचा निचरा होण्यासाठी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे उपाययोजना केलेली नसल्यामुळे पाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साठून राहिले। यवतमध्ये शुक्रवार हा आठवडे बाजाराचा दिवस असून याच दिवशी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला होता। यवत गावातून चोबे वस्ती, खैरे वस्ती या ठिकाणी जाण्यासाठी एकच मार्ग असल्याने अनेकांना आपली गाडी घेऊन त्या पाण्यातून प्रवास करावा लागतो। त्यामुळे अनेक जण पाण्यात पडून त्यांचे मोबाईल देखील खराब झाल्याचे नागरिकांमधून बोललं जात आहे। तसेच पायी चालणारे देखील यामुळे त्रस्त आहेत। या ठिकाणी लोकवस्ती असून साठलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे आरोग्याचे प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात उद्भवण्याची शक्यता आहे। पाऊस पडून 5 दिवस उलटून देखील याकडे प्रशासनाने पाठ फिरवल्याचे दिसून येते। काही दिवसातच यवत येथे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी त्या ठिकाणी मुक्कामी येणार असून अनेक वारकरी याच मार्गाने मुक्कामासाठी खैरे वस्ती, गराडे वस्ती या ठिकाणी जात असतात। त्यापूर्वी संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊन रस्त्यावर पाणी साठणार नाही यासाठी उपाययोजना करण्यात येईल अशी मागणी नागरिकांमधून मोठ्या प्रमाणावर होत आहे। प्रतिनिधी अविनाश लोंढे, यवत। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।